के बारे में या तुम्हारा दिवाली के बारे में कभी बोला है तो बताइए। कभी मुस्लिम किसी के त्योहार न्यायाचा आधार। न्याय म्हणजे सत्याचा विजय, पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी बीबीएस न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी। समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार, हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन। इगतपुरी येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण संपन्न। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार आहे। येत्या काळात या महामार्गाला वाढवण बंदराशी जोडण्यात येईल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण व सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडीपूल क्रमांक 3 दक्षिण वाहिनीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झालाय। यावेळी ते बोलत होते। कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार नितीन पवार, आमदार सरोजा हिरे, आमदार हिरमण खोसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष अनिल गायकवाड आदी उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की समृद्धी महामार्गासाठी विक्रमी वेळेत भूसंपादन करण्यात आले। या मार्गामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील 24 जिल्हे जेएनपीटी बंदराशी जोडले गेले आहेत। आता हा महामार्ग वाढवण बंदराशी जोडला जाईल। 701 किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी 55,335 कोटी रुपयांचा खर्च आला आहे। समृद्धी महामार्गाचा 76 किलोमीटर मार्ग नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून जातो। या भागात सह्याद्रीच्या डोंगर रांगा असून अतिशय खडतर मार्ग काढत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हे अभियांत्रिकी आवाहन पेलले। यातील इगतपुरी जवळील बोगदा हा 8 किलोमीटर लांबीचा असून तो राज्यातील सर्वात अधिक लांबीचा आणि देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा आहे। समृद्धी महामार्गासह पालखी मार्गावर वन विभागाच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे। या महामार्गामुळे 1000 शेततळी तयार झाली आहेत। याबरोबरच दर 500 मीटर अंतरावर जल पुनर्भरण व्यवस्था करण्यात आली आहे। या महामार्गालगत सौर ऊर्जा निर्मिती करण्यात येणार आहे। त्यापैकी महामार्गालगत गेल कंपनीतर्फे गॅस वाहिनी टाकण्यात आली आहे। या माध्यमातून नव्याने विकसित होणाऱ्या स्टील सिटी गडचिरोली पर्यंत गॅस पोहोचवता येईल। तसेच धार्मिक आणि पर्यटन स्थळे या मार्गामुळे जोडली आहेत। वाशी खाडीवरील तिसऱ्या पुलामुळे वाहतूक सुलभ होण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले। महामार्ग अपघात मुक्त करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे। या महामार्गामुळे वन्यजीवांच्या संचारात अडथळे येऊ नये म्हणून 100 प्रकारच्या संरचना तयार करण्यात आल्या आहेत। देशात अशा प्रकारची रचना प्रथमच साकारण्यात आली आहे। त्यामुळे वन्य प्राण्यांचा संचार विना व्यत्यय सुरू आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले। आगामी काळात शक्तीपीठ महामार्ग साकारण्यात येणार आहे। या महामार्गामुळे मराठवाड्यातील आर्थिक चित्र बदलण्यास मदत होईल,
असेही फडणवीस म्हणाले। उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की समृद्धी महामार्गामुळे वेळ, प्रदूषण आणि इंधनाची बचत होणार आहे। या महामार्गामुळे कृषी, पर्यटन विकास, औद्योगिकीकरणाला चालना मिळणार आहे। पर्यावरणपूरक असा महामार्ग राज्याच्या विकासात गेम चेंजर ठरेल, तसेच नाशिक जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। समृद्धी महामार्ग मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागासाठी लाभदायक ठरेल। त्याचप्रमाणे शक्तीपीठ महामार्ग उपयुक्त ठरेल। या महामार्गावर प्रवाशांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील। वाहन चालवताना चालकांनी वेग मर्यादेचे पालन करावे असेही आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केलं। जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की पर्यावरण संवर्धनासाठी यंदा 10 कोटी रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे। या महामार्गानंतर आता राज्यातील अन्य प्रकल्पांनाही गती देण्यात येईल असे सांगत त्यांनी या प्रकल्पासाठी परिश्रम घेणारे अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांचे उपमुख्यमंत्री पवार यांनी कौतुक केले। यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक उपस्थित होते। तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केले। त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह मान्यवरांनी महामार्गाची पाहणी केली। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी वाहनाचे सारथ्य केले। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। ब्रह्मकुमारी संस्थेच्या शिवदर्शन सरोवर परिसरात पर्यावरण दिन उत्साहात संपन्न। नाशिक त्र्यंबकेश्वर येथील बेगलवाडी या ठिकाणी ब्रह्मकुमारी संस्थेच्या निर्माणाधीन शिवदर्शन सरोवर परिसरात 5 जून पर्यावरण दिनानिमित्त उपक्षेत्रीय संचालिका ब्रह्मकुमारी वासंती दिदी यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झालाय। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, डॉक्टर अनुजा बोरसे, डॉक्टर पंकज बोरसे, त्र्यंबकेश्वर मंदिर विश्वस्त संतोष कदम, त्र्यंबकेश्वर वन परिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण प्रियंका बाबूलाल उबाळे व स्टाफ, ब्रह्मकुमारी पूनम दिदी, ब्रह्मकुमारी ज्योती दिदी, ब्रह्मकुमारी मंगल दिदी आदी मान्यवर उपस्थित होते। त्र्यंबक खोटी रोडवरील पहिने या पर्यटन स्थळाजवळील पेगलवाडी या परिसरात 6 एकर भूखंडावर भव्य शिवदर्शन म्युझियमचे नवनिर्माण होत आहे। येथे येणाऱ्या भाविक भक्तगण व पर्यटकांसाठी या ठिकाणी सुख, शांती व भगवंताच्या आराधनेचे भव्य स्थान निर्माण होईल असे मनोगत ब्रह्मकुमारी वासंती दिदी यांनी या प्रसंगी केले आहे। पर्यावरण दिनाचे औचित्य साधून करण्यात आलेल्या या वृक्षारोपण कार्यक्रमात वेगवेगळ्या प्रकारचे फळझाडे, देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे। यात आंबा, चिक्कू, पेरू, चिंच, नारळ आदी वृक्षांनी हा परिसर व्यापून टाकण्यात आलाय। सफेद कपडे परिधान केलेले ब्रह्मकुमार व ब्रह्मकुमारी सदस्य पूर्ण हिरवळीवर सफेद माणिक मोतीप्रमाणे वाटत होते। हे दृश्य सेल्फी रूपाने सर्वांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद न केले तरच नवल। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। रायगडावर होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352व्या राज्याभिषेक सोहळ्याचा मनःपूर्वक अनुभव घेत राजांसोबत लेझिम खेळण्याचा अविस्मरणीय क्षण मला अनुभवता आला ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे। छत्रपती संभाजीराजे
रयतेचे खरेखुरे राजे यांच्याबद्दल का बोललं जातं याचं उत्तर या प्रसंगातून मिळतं. प्रत्येक मावळ्याच्या हृदयात घर करणारा, आपलेपणा वाटणारा असा राजा, आणि तो राजा आपल्या मावळ्यांसोबत आनंद साजरा करताना पाहणं याहून मोठं भाग्य ते कोणतं? छावा चित्रपटात संभाजी महाराज लेझीम खेळताना पाहिलं होतं, पण आज साक्षात त्यांच्याच वंशजांना प्रत्यक्ष संभाजीराजेंना लेझीम खेळताना पाहणं म्हणजे रायगडावर इतिहास पुन्हा जिवंत झाला असं वाटलं. हा क्षण केवळ स्मरणात ठेवण्यासारखा नाही, तर प्रेरणादायी आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. योगा ग्रुप नाशिक तर्फे पर्यावरणपूरक झाडांची लागवड करत जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आलाय. नवीन नाशिकमधील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान व जॉगिंग ट्रॅक येथे 5 जून 2025 रोजी योगा ग्रुप सिडको नाशिक यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झाडांची लागवड करून पर्यावरण प्रेम व्यक्त करण्यात आले. या उपक्रमात पर्यावरणपूरक विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आणि त्यांच्या संगोपनाची जबाबदारीही योगा ग्रुपने पुढाकाराने स्वीकारली आहे. यावेळी कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये भाजप सिडको मंडल अध्यक्ष राहुल गणोरे यांनी विशेष उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी झाडे लावणे ही फक्त एक जबाबदारी नसून ती एक संस्कृती आहे. लावलेल्या झाडांचे संगोपन व संवर्धन का आवश्यक आहे यावर भर दिला. त्यांनी 3 वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्यांचे वटवृक्ष झाले हे यशस्वी उदाहरण देत उपस्थितांमध्ये प्रेरणा निर्माण केली. आपण आज जे झाड लावतो त्याचे फायदे उद्याच्या पिढ्यांना मिळतात, म्हणून प्रत्येकाने निदान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे असेही ते म्हणाले. या उपक्रमात योगा ग्रुप सदस्य आणि विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपस्थित मान्यवरांमध्ये भाजपा सिडको मंडल अध्यक्ष राहुल गणोरे, सचिन बोरसे, रवीजी जाधव, विजय कपिले, प्रसाद जाधव, दीपक नेरकर, सुनील सोलंकी, गणेश वझरे, मनीष पगार, रवींद्र पवार, संतोष नाईक, भास्कर सरोदे, गिरपुंजे बाबा, दीपक कोथिमिरे, दिलीप गोसावी, प्रकाश ओगले, सचिन आहेर, अमराव बाबा, वाल्मिक बोरसे, प्रशांत साहू, आप्पा नाईक, सोनवणे आदी योगा ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. 5 जून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने देवळाली येथे भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य वृक्षारोपण संकल्पाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्मस्थळ भगूर येथे अभिवादन करून करण्यात आली. यावेळी सावरकर स्मारकाचे व्यवस्थापक भूषण कापसे यांनी चव्हाण यांना सावरकरांचे दुर्मिळ फोटो आणि माहिती दिली. नाशिक जिल्ह्याच्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भगूर, देवळाली आणि इतर ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत कार्यक्रम साजरा करण्यात आलाय. गजानन महाराज मंदिर विजयनगर येथे भाजप नेत्यांच्या हस्ते कडुलिंब झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष तानाजी भोर यांनी सांगितले की नाशिक जिल्ह्यात 1 लाख तर देवळाली कॅम्प पंचक्रोशीमध्ये 11,000हून अधिक झाडांचे वृक्षारोपण भव्य संकल्पात पूर्ण केले जाणार आहे.
कार्यक्रमात भाजपचे प्रदेश महामंत्री माधुरी नाईक, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, माजी सैनिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिनकर पवार तसेच अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाची सांगता मिसळ पार्टीने करण्यात आली। यावेळी ज्येष्ठ नागरिक रमेश जगताप, पर्यावरण विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष तानाजी भोर आणि महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पर्यावरण संवर्धनाबाबत आपले मनोगत व्यक्त केले। हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी आणि निसर्ग संपदा वाढवण्यासाठी मोठा टप्पा ठरणार आहे, असे ते म्हणाले। या अनुषंगाने विजयनगर या परिसरामध्ये विजयनगर परिसराचे सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री तानाजी भोर साहेब यांनी हा जो पर्यावरणाचा संकल्प केलेला आहे, त्या अनुषंगाने जवळजवळ 1 लाख वृक्षारोपणाचा संकल्प करून खऱ्या अर्थाने वृक्षारोपणाची सुरुवात ही विजयनगरच्या या परिसरामध्ये गजानन महाराज मित्रमंडळाच्या अनुषंगाने या ठिकाणी केली। या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी या ठिकाणी उपस्थित दर्शवली। त्याचबरोबर त्यांच्या हस्ते या ठिकाणी या जागतिक दिनाच्या वृक्षारोपणाचा कार्यक्रमाची प्रत्यक्षात सुरुवात झाली। ही अत्यंत आनंदाची बाब या ठिकाणी आमच्या सर्वांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळाली आणि म्हणून या ठिकाणी तानाजी भोर साहेबांचं, रवींद्र चव्हाण साहेबांचं, त्याचप्रमाणे विजयनगरच्या असलेल्या परिसरातील सर्व नागरिकांचं, त्याचप्रमाणे सर्वात महत्त्व म्हणजे गजानन महाराज मित्रमंडळाच्या या असलेल्या ओपन स्पेसमध्ये त्या मंडळाच्या माध्यमातून वृक्षारोपणाची संधी त्यांना जी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी विजयनगरच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो आणि आजच्या दिनी हा संकल्प तडीस नेण्यासाठी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने सर्व परिसरातील नागरिकांचे कार्यकर्त्यांचे या ठिकाणी सहकार्य मिळालेलं आहे। साथ मिळत राहू अशाच प्रकारच्या या ठिकाणी मी इच्छा अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पर्यावरण दिन सर्व नागरिकांना व वृक्षप्रेमींना माझ्याकडनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आज भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष माननीय नामदार रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक 80 जिल्ह्यांपैकी आज पहिल्यांदा या नाशिक जिल्ह्यामध्ये देवळाली कॅम्प भगूर येथे कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या हस्ते पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 51 वृक्ष लागवड केलेली आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने 1 लाख वृक्ष लागवड करणार आहोत आणि त्याची सुरुवात आज देवळाली कॅम्प भगूर मंडळातर्फे देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डच्या ओपन स्पेसमध्ये कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांच्या हस्ते कडुलिंबाच्या झाड स्वतः रवींद्र चव्हाण साहेबांनी स्वतः वृक्ष लागवड केली, स्वतः माती टाकली, स्वतः पाणी टाकले आणि त्याची आम्हा सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना इतकी उत्स्फूर्त अशी स्फूर्ती ऊर्जा मिळाली। त्या ऊर्जेतूनच आम्ही सर्व ठरवले आहे की या संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यासाठी 1 लाख वृक्ष लागवड करत आहोत। आजपासून 1 महिन्यामध्ये तो संकल्प आम्ही पूर्ण करू आणि सर्वांना पर्यावरण दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, आपण मागे 4 वर्षापूर्वी कोविड काळामध्ये त्याचा अनुभव घेतलेलाच आहे। त्यामुळे मी पर्यावरण जिल्हा अध्यक्ष या नात्याने सर्वांना विनंती करतो की जीवनात कमीत कमी प्रत्येकाने 5 वृक्ष लागवड करून त्याचं संगोपन करावे। हाच आज मी या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सर्वांना संदेश देऊ इच्छितो आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो की मला या कार्यक्रमाला साथ दिली व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जी मदत केली त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो। व गजानन महाराज मित्रमंडळ जिथे हा ओपन स्पेस आहे, गजानन महाराज मित्रमंडळ माथो श्रीनगरमधील सर्व लोकांचे, सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांचे तसेच येथील स्थानिक रहिवाशांचे मी मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि सर्वांना पर्यावरण दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। जागतिक दिनाच्या पर्यावरण दिन म्हणून साजरा करतो।
आज हा जागतिक पर्यावरण दिन देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी, आम्ही सर्वजण आणि देशातील प्रत्येक नागरिक या पर्यावरणाच्या बाबतीमध्ये अतिशय जागरूक झालेला आहे. ग्लोबल वॉर्मिंग या सगळ्या गोष्टीमुळे निसर्गाचं संवर्धन झालं पाहिजे. आपल्या वाडवडिलांनी लावलेली झाडं, त्याची सावली आणि त्याची फळं तुम्ही आणि आम्ही सर्वजण आजपर्यंत घेत आहोत. आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हे सर्वच्या सर्व ही संपत्ती, ही नैसर्गिक संपत्ती तुम्हाला आम्हाला सर्वांना सुपूर्द करायची आहे. आणि म्हणून एक झाड आपल्या राष्ट्रमातेच्या नावाने, आपल्या घरच्या मातेच्या नावाने, एका आईच्या नावाने, जसं आई एखाद्या आपल्या बाळाचं संगोपन करतो, त्याच पद्धतीने येणाऱ्या 5 तारखेपासून 15 तारखेपर्यंत संपूर्ण देशभरामध्ये आणि जगामध्ये हा पर्यावरण दिवस म्हणून आपण एक झाड लावायचंय आणि त्याचं संगोपन हे आपण आयुष्यभर कसं करता येईल यासाठी प्रयत्न करायचा आहे. आज आम्ही सर्वांनी मिळून या कॅन्टोन्मेंट या भागामध्ये, त्या भागातील असणाऱ्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या समवेत या ठिकाणी एक वृक्ष लावून सुरुवात केली आहे. उर्वरित 50 वृक्ष आपण सर्वजण लावणार आहात. मी तानाजींना सांगितलं की त्याला सपोर्ट लावायचा आहे. त्यांनी 2012ला म्हणाले वनश्री मिळालाय. मी त्यांना हेही सांगितलं मी कोकणातला आहे, त्यामुळे झाडाबद्दल मला जेवढं कळतं थोडं ते झाड आणि त्या झाडाला सपोर्ट याची गरज आहे. त्यामुळे तो लावा, मला तो चित्र पाठवा, तोपर्यंत काही माझं समाधान होत नाही. त्याचं संवर्धन हे तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत करायचं आहे. एक झाड, त्या झाडाबरोबर तुमच्यापैकी प्रत्येक जण कसा जोडला जाईल, तसं आपल्या घरातील बाळ त्याचं संगोपन करतो. एका ऍफिडेव्हिट करून जेवढ्या जणांनी माझ्याबरोबर फोटो काढलेत प्रत्येकाबरोबर एक ऍफिडेव्हिट द्या. 100 रुपयाचे एक ऍफिडेव्हिट, हे झाड आणि याचं संगोपन मी करणार. 50च्या 50 झाडं त्याचं ऍफिडेव्हिट की मी या झाडाचं संगोपन करणार. सीओ साहेब कुठे आहेत? सीओ साहेब गेले. सीओ साहेबांना पण विनंती करणार आहे, हे ऍफिडेव्हिट आपल्याकडे संपत्ती म्हणून जमा करा की यांनी जबाबदारी घेतली. त्यामुळे जबाबदारीचं पालन करणं खरं तर हे देश सेवेचं काम आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना या सगळ्या गोष्टींमध्ये पुढे जाऊन काम करायचं आहे. देशाचे पंतप्रधान या सगळ्या गोष्टीला अतिशय गांभीर्याने विचार का करतायत? कारण पुढच्या पिढीची चिंता आहे. 2047ला परमवैभवाकडे हा देश न्यायचा आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानेच हा नेता येईल, तुमच्या सर्वांच्या सहकार्यातूनच हा करता येईल. आणि म्हणून तुमचं सर्वांचं योगदान फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा आपण घोषणा देऊया.
बोला भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारतीय जनता पार्टीचा